नमस्कार अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग जरा इंटरेस्टिंग नाही, जरा जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. कारण मी आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझं काय लाईफस्टाईल म्हणजे नॉट अ लाईफस्टाईल यार, बट स्टील मी तुम्हाला आज असं नाही दाखवणार आहे की मी आज हे करते, मी ते करते गाईज. आज मी इकडे जाते, आज मी तिकडे जाते, आज मम्मीने हे केलं, आज दादाने ते केलं, आज ताईने ते केलं, आज ब्लॅकीने हे केलं. नाही, आजचा ब्लॉग थोडासा डिफरंट होणार आहे. जस्ट बिकॉज मी आत्ता कॉलेजमधून आले आणि आज ना तुमच्या ताईने एक मोठा पराक्रम केलाय. आणि तो पराक्रम काय आहे तो अख्ख्या जगाला पण कळू दे की ताईने तुमच्या काय केलंय. ठीक आहे, तर ताईने तुमच्या जरासा राडा केला बसमध्ये. यस, तुमच्या ताईने थोडा राडा केला बसमध्ये. ताईची शक्ल दिसते तुम्हाला? राडा करून आल्याच्या नंतर एक शकलवर एक वेगळाच ग्लो असतो ना, जो आता तुम्हाला दिसतं. तर हा, आज मी तुम्हाला अशी शांतपणे बसून काय झालं ते सांगणार आहे. हे ते कपडे आहेत, मम्मीला बोलवते. मम्मी मला बोलली होती की तू घाल कपड्यांच्या कडा, तर मी पण घालते. पण मम्मीला पण सोबत बसवते आणि मम्मीचे पण ओपिनियन्स घेणार मी की मम्मी मी बरोबर होते की नाही. तर आजचा हा काही जास्त व्हिडिओ लेंदी नाही होणार आहे, जेवढा पण होईल तेवढा क्यूट होईल. तर ठीक आहे, तर आता ऐका मी काय केलं आज. ओके, इथे आता कॅमेरावरून सेट करते मी काय केलं. तर आज मी केला बसमध्ये राडा, तो पण कंडक्टर सोबत. आणि मी तो का केला ते तुम्हाला कळेल. लेट मी एक्सप्लेन. ओके, तर आज काय झालं, मी बसमध्ये चढले, वीरबंदर बसला वरती चढले आणि माझी बस आहे मुर्तवडे बस. आता वीरबंदर येते 12:30 आणि माझं कॉलेज सुटतं 9:45 बरोबर. मी 9:45 कॉलेज सुटल्याच्या नंतर त्यांची अपेक्षा ही आहे की तू मुर्तवडे बसला ये 4:30च्या, तू या बसला येऊ नको. त्याच्यावरनं त्याने मला ते जवळपास 4 ते 5 वेळा टोकलं होतं. म्हणजे तू ह्या बसला का चढलीस, तू इथे का चढलीस, मग तू आबिडगाव उतरणार, त्याच्यानंतर तू 2 बस चेंज करून जाणार. पास काका व्हाया नाही चालत, मी व्हाया पास करू शकते आणि हे मी डेपूतनं पण कन्फर्म करून आले. बट नाही, काकांच्या बोचाक मस्ती होती ना, काका माझ्यासोबत भांडत होते. ठीक आहे, मी जशी खाली उतरले माझ्या डोक्यातच गेले ते, कारण मला काय बोलले होते, तू काय मोठी व्हीआयपी आहेस ना. व्हीआयपी आहेस का बोलले ते पण तुम्हाला सांगते. मी फोनवर स्क्रोलिंग करत होते बिकॉज ऑफ ते आता माहिती ना, तर कॉन्ट्रोवर्सी चालले आता सगळी इंडियाच्या बाहेर वगैरे व्हायच्या कंटेंट वगैरे, तर त्याच्यावर मी ते बघत होते. तर हे मला काय बोलतात माहितीये की काय बोलत ते, तू काय मोठी व्हीआयपी आहेस ना, तुला पास नाही दाखवता येत ना, असं काहीतरी त्यांचं झालं होतं. आणि ते मला व्हीआयपी बोलले. देन ते मला ह्याच्या अगोदर मला बोलले होते की तू पास नाही चालवायचं, हे नाही चालवायचं, ते नाही चालवायचं, जसं की मी मगाशी बोलले. त्यांनी मला 4 ते 5 वेळा टोकलं होतं. बट जशी मी खाली उतरले आबिडगावात, माझ्या तर तळपायाच्या मस्तकात गेली होती, ताई तर तुमची चिल्ली होती. मग ताईने काय ठरवलं की नाही, ह्याची तर खायच्या पातळीची इज्जत काढायची, यांची. कारण माझ्या घरातल्याने मला एवढे संस्कार दिलेत की इतर मोठ्या लोकांचा रिस्पेक्ट करायचा. ठीक आहे, मी खाली उतरले आणि त्यांना फक्त एवढंच विचारलं, काका तुम्ही मला मगाशी काय बोललात. ते काय मला बोलतात माहितीये की काय बोललो. त्याच्यानंतर मुळे तुम्हाला व्हीआयपी बोललात आणि ते पण एकदम बेकार टोन मध्ये. ते मला चांगल्याने बोलले असते ना तर मी ऐकून घेतलं असतं. बट ते तू तर मोठी व्हीआयपी, काका तर एवढा ऍड्रेस तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे तुमच्याकडून डबल टिबल आहे. ओके, तर ते मला काय बोलले, तू तर मोठी व्हीआयपी. ठीक आहे, त्याच्यानंतर मी त्यांना बोलले ठीक आहे चालेल. मी खाली उतरले त्यांना एवढं विचारलं, काका तुम्हाला काय बोलला. ते बोलला तुम्हाला व्हीआयपी बोललात ना. ते बोलतात मग काय बोलायचं काका, तुम्हाला आत्ता मी सांगते मग काय बोलायचं. त्याच्यानंतर मी बोलले, काका तुमचं काम एवढं आहे, 5 चेक करणं, तिकीट काढून देणं आणि कंडक्टर सोबत व्यवस्थित, सॉरी काय करतात मम्मी त्याला, हा लोक असं ते पॅसेंजर्स ना, त्यांच्यासोबत व्यवस्थित वागणं, हे तुमचं काम आहे. ते तुम्ही धड करत नाहीत. प्लस तुम्ही भांडाभांडी करताय. कोणत्या अधिकाराने तुम्हाला एवढा अधिकार दिला कोणी. ते मला खाली उतरतात आणि त्याच्यानंतर मला काय बोलतो माहिती, त्यांच्या मनातच काय आलं, मी कारण माझी तोंड थोडीशी अशी हाय झाली होती. बट माझी तोंड जरी हाय झाली होती ना, मी एक पण वर्ड त्यांना चुकीचा नव्हते बोलत, एक पण वर्ड. ओके, तरी पण ते मला काय बोलतात नंतर माहितीये, तुझी लायकी आहे का. काका तुम्ही माझी लायकी कळली आणि तुम्हाला वाटतं मी ऐकून घेईन. काका तुम्ही तुमची लायकी तिथे दाखवली जिथे तुम्ही माझी लायकी कळली, समजला. तर तुम्ही म्हणजे मला पहिली गोष्ट म्हणजे कळलं नाही हे मला काय बोलतायत. मी ह्यांच्यासोबत व्यवस्थित बोलते, हे माझ्यासोबत असं का बोलतात. आणि ते ना असं नाही की ते फक्त माझ्यासोबत बोलत होते, ते इतर सगळ्या लोकांसोबत पण त्याच म्हणजे फ्लोने बोलतायत की त्यांना एवढा ऍटिट्यूड, एवढा घमंड. भाई साहब, जर काका तुमच्यात एवढा ऍटिट्यूड, तुमच्यात एवढा घमंड असेल तर माझ्याकडे तुमच्याहून जास्त आहे. ठीक आहे, काढ इज्जत काढली मग मी पण मी एवढं सांगते, मी जरी इज्जत काढली असली ना तरी पण माझा एक पण वर्ड, माझी तरी एक पण शब्द चुकीचा कधीच गेला नव्हता. पण त्यांनी मला एकदम चुकीचं बोलला. तर हा, मी
आणि त्यांना असं वाटत असेल की हा ही आता एवढं बोलल्याच्या नंतर ती वीर बंदरला वरती नाही चढणार का, हा तुमचा गैरसमज आहे. ती बस ना तुमची आहे ना ती बस माझी आहे, ती बस आहे शासनाची. त्यात मी पण चढू शकते, तुम्ही पण चढू शकतात. पण आपण दोघं जर एकमेकांसमोर आलो ना तर मे बी परत राडा 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 होणार. मज्जा आली. आपण आज मी ना खरं सांगते मज्जा आली. मी बरेच दिवस कोणासोबत राडा पण केला नव्हता आणि त्याने माझ्यासोबत इतक्या दिवसांच्या नंतर राडा केला. ही त्यांची चुकी आहे, माझी नाही. ठीक आहे. तर हे सगळं आजचं झालं. मग मी तुला काय म्हणायचंय, मी बरोबर बोलले की नाही? मी काय बोलू? नाही तू सांग बरोबर, पब्लिकला करू दे की तू मी बरोबर बोलले. बोल. ह्यात तुला माझी काय कोण फोन जोडतं? बट ह्यात तुला माझी चुकी वाटते? त्यांनी पण जरा असं नाही व्हायला पाहिजे. सी त्यांनी पण असं काय बोलायला नाही पाहिजे. मम्मी हेरवी मला सपोर्ट करशील आणि आज मम्मी असं बोलायला पाहिजे. त्यांचीच चुकी आहे, माझी चुकीच नाही ऑब्व्हियसली. तर मी काय बोलले पण नव्हते बाई त्यांना, तरी तरी पण माझ्यावर चढत होते. हा सॉरी काका आहे. आता मी अपलोड पण करणार आहे सोशल मीडियाला, तुमची इज्जत करून टाकणार कारण तुम्ही माझी लायकी काढलीत. ठीक आहे. आणि जर त्याने माझा परत राडा केला ना, मी व्हिडिओ करेन घ्यायचा, व्हिडिओ करेन डायरेक्ट युट्यूबला टाकेन, डायरेक्ट इंस्टाग्रामला टाकेन, सगळ्या सोशल मीडियाला ना अपलोड करेन तो व्हिडिओ. मज्जा मज्जा. ताईच्या डोक्यात नका जाऊ. ताईचं डोकं फिरलं ना की ताई कुठल्या पण हदला जाऊ शकते. ठीक आहे. तर हा हे सगळं झालं माझ्यासोबत. तर काही हा सगळा मी राडा केलाय बसमध्ये. आणि तुम्हाला काय याच्यावर म्हणायचंय प्लीज कमेंट करून सांगा की मी चुकीचे होते, मी बरोबर होते. आय डोंट नो. मी कदाचित मी एवढं बोलते की मी किती पण काय पण बोलले ना तरी माझा थोडासा आवाज तिथे चढला होता, बट एवढा पण चढला नव्हता जेवढं मी सांगते की माझा आवाज एवढा चढला होता. मी शिस्तीतच बोलत होते, बट त्यांनी माझी पंगा घेतला आणि मी त्यांच्याशी. तर मग असे झालं की दोन अपोजिट पक्ष एकत्र आले आणि झाला राडा. असं मला तर हसायला येतं. मला काय समजत नाही माहिती. जेव्हा हा राडा झाला ना सगळ्यांना मी शांत वाटत होते. बस मी सगळ्यांना शांत वाटत होते. आणि जशी मी खाली होतो तर राडा केला ना सगळेजण माझ्याकडे अशी बघतायत, काय झालं. आणि त्या माहिती ड्रायव्हर होते ना त्यांनी पण ना ती गाडी अशी थांबवली. माझा आवाज ना पूर्ण असा चढला. म्हणजे तो जास्त आवाज आला की गाडी जसा भुम होता ना, तर तेवढा वाटत नव्हता आवाज की काय सुरू हे लोकांना कळत नव्हतं. पण जशी गाडी बंद झाली ना मग कसं माझा आवाज पूर्ण क्लिअर येत होता. मला आनंद का होतं मला ना. मी खरं सांगते, मी जेव्हा पण भांडते ना त्याच्यानंतर मला वाईट वाटतं की मी असं नको बोलायला पाहिजे होतं, मी चुकीचं बोलले, मला असं नको बोलायला पाहिजे होतं. पण आज मला वाटतच नाही की मी चुकीचं बोलले. आज मी वाईट वाटून की अजिबात वाटत नाही. कारण जिथे माझी चुकी नसते ना ते मला 1% पण मला वाईट नाही वाटत. जाऊ दे. तेच कमेंट करून सांगा की कसा वाटला व्हिडिओ आणि मी चुकीची होते की नाही ते मेन आहे. ठीक आहे. तर हो गाईज, ही आजची होती स्टोरी. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट आणि तुमचे ओपिनियन्स पण मला द्या की मी चुकीची होते की नाही. देन आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. मी जास्त लेंथी ब्लॉग नाही करणार आहे कारण मला स्टोरी सांगणे हे जास्त माझा पॉईंट हाच होता तुमच्यासमोर मांडायचा की माझे पॉईंट मी तुमच्यासमोर मांडते. मी काय बोलते मला पण नाही करते. बट काय झालं माहिती चला की मी डिप्रेशनमध्ये गेले. कसं माझा प्रेशर आलाय माझ्या डोक्यात आणि डोक्याचं कळलंय खोकं माझ्या. तर बट असं मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. मला माझे जे ओपिनियन्स मांडायचे होते ते मी मांडलेत आणि जे मला सांगायचं होतं तुम्हाला ते मी सांगितलंय. तर मला आता तुमच्या ओपिनियनची गरज आहे, त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला आजच्या याच्यावर कॉन्ट्रोवर्सीवर काय म्हणणं होतं आणि अशी काय बेकार कॉन्ट्रोवर्सी झाले ना मस्तच. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में. बाय, टेक केअर ऑल ऑफ यू. लव यू.